मित्रांनो नमस्कार. आज आपण परत एकदा आलोय कवठे येथे. या अशा प्लॉटमध्ये आलोय की ज्या प्लॉटमध्ये 43 गुंठ्यामध्ये मागच्या वेळेला 130 टन 129 टन ऊस निघाला. त्याच्या खोडव्यामध्ये आपण आज आलोय. तर जाणून घेऊया की त्या ऊसाचं खोडवं कशा पद्धतीने आले. की लोकांचं म्हणणं असतंय की लागण चांगली आली की खोडवं चांगलं येत नाही, पण इथं तुम्हाला एक दृश्य वेगळंच पाहायला मिळेल की शेजारच्या ज्या लागण्या आहेत त्याच्यापेक्षा पण आपलं खोडवं उजवं म्हणजे डबल स्पीडनं वाढायला लागले. आणि त्याची कांड्याची साईज किंवा ते सगळं आपण शेतकऱ्यांच्या दादांच्या तोंडूनच ऐकून घेऊया. साहेब नमस्कार. आपलं नाव गाव पत्ता सांगा. अण्णाजी साईजराव यादव मुक्काम पोस्ट कवठे. हे आपलं खोडवा आहे का लागण आहे? खोडवा आहे. खोडवा आहे. आपण मागच्या ह्यात 129 टन ऊस घेतलाय. लागणी. अल्विरॉन ऑर्गॅनिकचं तंत्रज्ञान वापरून 129 टन ऊस घेतलाय. त्याचाच एक खोडवा आहे. आता खोडवा कशा पद्धतीने आला जरा दाखवते आमच्या शेतकरी खोडवा बांधवांना. काय बघा की आता दिसते. गाडी बघा सुरू कर. गाडी बघा, ते जरा ऊस दाखवा. ऊसाची संख्या बघा बेतात. पाला काढता आला नाही. पाला जर काढला तर अजून जरा वाढत दिसली अशी तुम्हाला. पण आत्ता ह्या दृष्टीनं आपण जे चाललोय की जे 100 टन लागणच म्हणतात ना, तर खोडवं पण आपण काढू शकतोय. अशी यात संख्या आणि ऊसाची जाडी आणि कांड्यांचं अंतर, पेऱ्यांचं अंतर असलं जबरदस्त आहे. आता नाही म्हणलं तर एक 15 फुटापेक्षा पण ऊस उंच आहे आपला. आता फक्त 8वा महिना आपल्या ऊसाला चालू आहे. अजून जायला नाही म्हणलं तर एक 6 महिने तरी काय ऊस जात आपला नाही, कारण खोडवा लेट जाणार. म्हणजे अजून पण खोडव्याचं पण आपण साहेब 100 टनाचा ॲव्हरेज आपण पकडू शकतोय. किमान 90 टन 100 टनाच्या आसपास ह्या वर्षी पण जाईल. हे आपण तुम्हाला तोडणी आल्यानंतर दाखवूच मित्रांनो. तर अल्विरॉनची टेक्नॉलॉजी जी आहे, तंत्रज्ञान जर्मनीचं टेक्नॉलॉजी जी आहे तुम्ही सगळ्यांनी वापरून बघा. आपल्याच रानात आपण 40 टन 50 टन 60 टन घेत असलो तर 80 90 100 टनापर्यंत जाण्यासाठी प्रयत्न करूया. 100% प्रयत्न करूया. 100% रिझल्ट बाकीच्यांनी साहेब वापरायला पाहिजे. 100% वापरायला पाहिजे. 100% त्यांना रिझल्ट येईल का? किती आवण्यासर किती फवारणी झालं ह्याला? ह्याला एक आळवणी, 2 आळवणी आणि 2 फवारण्या. 2 आवण्या 2 फवारण्या झाल्या. म्हणजे आपण खर्च एक 7,000 रुपयाच्या आसपास केलाय. एकरी 7,000 खर्च 9,000 रुपये झालाय सगळा. 9,000 खर्च आला. त्यात 12 61 19 बाकी सगळं धरून रासायनिकचा पकडून 9,000 रुपये खर्च आलाय. बरं, 9,000 रुपये खर्च करून जर आपल्याला उत्पन्न 10-20 टन जर 30 टन वाढणार असलं तर 30 टनाचं 1 लाख रुपये वाढतात. मित्रांनो हे लक्षात घ्या की 9,000 रुपये खर्च करून उत्पन्न 1 लाख वाढणार असलं तर 9,000 का खर्च करायचं नाही? हाईट दाखवा, पोत दाखवा. म्हणजे ज्या दृष्टीने ऊस आपला पाहिजे त्या दृष्टीने ऊस आहे. आणि ह्या वर्षी असं आहे की सर ह्या अडसा लागणी सुद्धा अशा नाही आहेत लोकांच्या. आम्ही सगळे आता डोळ्यानं बघतोय की शिवार फिरतोय की अडसा लागणी सुद्धा अशा नाही. आपलं खोडवं 1 नंबरमध्ये आहे. आणि ह्या वेळेला पण त्याचा अवरेज बघूच. आणि बाकीच्या लागणी पण आपल्या ह्या वर्षी आता 4 एकर आपली नवीन लागण आहे. 8 फूट सरी केल्या. हां, ते पण आपण शेतकऱ्यांना दाखवायचं आहे. तिथलं पण अवरेज आपण बघूयाच. तुम्ही दिलेल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद.